आणि यानंतर थेट जाऊयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतात। वेगवेगळ्या कायद्यामध्ये अडकलेले इनाम देवस्थान जमिनीमधले शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर अजून प्रॉपर्टी कार्ड झाला नाही, सातबारा झाला नाही, या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा योजना असेल, पीक कर्ज असेल, हे सर्व मिळण्याकरता आम्ही आता पुढाकार घेतो आहे। आणि मला विश्वास आहे कालपर्यंत 60,000 आकडा आम्ही पार केला, 2,31,000 मधून आता 1,60,000 लोक राहिले आहेत। त्यांच्याही पुढच्या 1 महिन्यामध्ये काही ना काही मार्ग काढून, काही ठिकाणी कायदे बदलाची गरज आहे, काही ठिकाणी वेगवेगळ्या नियम अटी आहेत, जसं पालघर ठाण्यामध्ये वर्कर्स आहे लिहिलेलं, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कबूलतदार लिहिलेलं आहे, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी निजामाच्या जमिनी आहेत, नंदुरबारमध्ये जहागीरदार आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम आहे, देशमुख इनाम आहे, त्या ठिकाणी असे अनेक वतन आहेत। त्यामुळे वेगवेगळे कायद्याचा बदल करून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी जे कसतात त्यांना परत मिळणे याकरता शासनाची भूमिका, आमच्या सरकारची भूमिका। कारण देवेंद्रजींनी महाराष्ट्राला शब्द दिला आहे की कुठल्याही शेतकऱ्याला अन्याय होणार नाही। जसं आता आदिवासी शेतकऱ्यांना आम्ही आता या ठिकाणी नवीन 7 आणि 12 दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी त्यांच्या नावानं होणार आहे। संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांचा म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांचा सैतानी गृहमंत्री म्हणून असा उल्लेख केला आहे। मिठ्या मारून देशाचं परराष्ट्र धोरण ठरत नाही असा देखील उल्लेख करून पंतप्रधानांवर टीका केली। नाही, असं आहे की अशा पद्धतीच्या टीका करून काही मिळणार नाही। आमचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी या देशाला सुरक्षित करण्याकरता प्रचंड आपला या ठिकाणी भूमिका केलेली आहे। आणि संजय राऊत यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही। संजय राऊत यांचं बोलणं कुणी सिरियस घेत नाही, त्यामुळं केंद्रीय गृहमंत्र्यावर टीका करणे हे या ठिकाणी खरं तर